पोलिसांना जाब विचारलाय तर दुसरीकडे शांतिगिरी महाराजांविरोधातच गुन्हा दाखल झालेला आहे। शांतिगिरी महाराजांनी एक सकाळी आगळीक केली, त्यामुळे आचारसंहिता भंग झाल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल झालेला आहे। मतदानासाठी जेव्हा ते आले त्यावेळेला त्यांनी मतदान कक्षालाच हार घातला आणि त्यांची ही कृती आचारसंहिता भंग आहे असं म्हणत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। त्यामुळे महाराजांच्या अडचणीत वाढ झालेली आहे। शांतिगिरी महाराज हे अगदी प्रचाराच्या सुरुवातीच्या टप्प्यापासून चर्चेत होते आणि अगदी मतदानाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत ते चर्चेत आहेत। आणि या संदर्भात आमचे प्रतिनिधी किशोर बेलसरे यांनी शांतिगिरी महाराजांशी बातचीत केली आहे। पाहूया शांतिगिरी महाराजांची नेमकी भूमिका काय आहे। नाशिक लोकसभेचे अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज आपल्यासोबत आहे। शांतिगिरी महाराज, आपल्यावर त्र्यंबक या ठिकाणी मतदान कक्षाच्या ठिकाणी आपण हार घातला म्हणून काहीतरी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, काय सांगाल या बाबतीत? तुम जगद्गुरु जनसै मुंगी महाराज मातेचे वंदन करून जो हार घेण्याचा प्रकार आहे, हार घेण्याचा प्रकार तो चुकीचा आहे। तर त्या ठिकाणी बाबांनी ईव्हीएम मशीनचं पूजन केलं नाही, ईव्हीएम मशीन हार घातला नाही। बरं, हार कुठे घालण्यात आलेला आहे? ईव्हीएम मशीनला जे संरक्षक कवच असतं पुठ्ठ्याचं, आणि त्या पुठ्ठ्यावर भारत मातेचं चित्र आणि ध्वज आपला ध्वजचिन्ह असतं, आणि म्हणून त्याचा आदर झाला पाहिजे। आणि म्हणून फक्त त्याच्यावर आम्ही त्या सुरक्षा कवचावर तो हार त्याने ठेवून दिला होता। म्हणजे शुभ म्हणून आपण एक हार घातला, परंतु हा गुन्हा दाखल करण्यात आला। मग या बाबतीत प्रशासनाच्या बाबतीत काय सांगाल? प्रशासनाने या बाबांना वाटतं की प्रशासनाने जिकडे पैसे वाढले जातात, जिथे दारूच्या बाटल्या वाजतात, तिथे एकही गुन्हा दाखल होत नाही। मात्र बाबांनी साधा हार एखाद्या एक भाव किंवा एक विचार बघा भगवंताचा एक श्रद्धा म्हणून जर हार चढवला तर त्या ठिकाणी बाबांच्या बदनामी केली जाते किंवा गुन्हा दाखल होतो। याच्यापेक्षा वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही। आपल्या काही कार्यकर्त्यांना देखील यामध्ये जमा करण्यात आलं। त्यांनी भगवा कपडे आणि काहीतरी टोपी परिधान केली होती मतदान केंद्राच्या आसपास। तर काही ठिकाणी आपले कार्यकर्ते देखील जमा आहेत आणि आपण त्यांना सोडवण्याकरता गेले होते, तर काय झालं त्या बाबतीत? तर भारत हा लोकशाही प्रधान देश आहे। कोणता ड्रेस घालावा हे त्याची इच्छेचा विषय आहे, आणि मग त्याने जो ड्रेस घातलेला आहे त्यामुळे जो हा मुद्दा पोलिसांनी केला गेला तो अत्यंत चुकीचा आहे। हा गुन्हा दाखल केल्यामुळे आपण नाराज झालेला आहे प्रशासनावर, हे तर मान्य आहे। नाराज काही असं आम्ही आमचे जे लिगली टीम आहेत, वकील वगैरे, त्यांना आम्ही ती जबाबदारी दिली। तेव्हा या संदर्भामध्ये जो गुन्ह्याचा मुद्दा असेल ते आमची टीम वकील त्या संदर्भात निर्णय करतील। त्यांची लिगली जी वकिलाची टीम आहे त्या संदर्भात ते बघतील असं त्यांनी सांगितलेलं आहे। आणि त्यांच्यावर जो अन्याय होत आहे त्या बाबतीत महाराजांनी आपल्याला सांगितलं आहे। किशोर बेलसरे, कॅमेरामॅन जितेंद्र नरवाडेसह NDTV मराठी, नाशिक।